आज 26 जानेवारी. तर तुम्हाला आपल्या देशाचा सर्व इतिहास माहीतच आहे मित्रांनो. आज आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं होतं आणि या संविधानावरती आपला देश एकदम व्यवस्थित सुरळीत चालू आहे. पण इथून पाठीमागं मित्रांनो आपला देश एकदम सुरळीत चालू होता, पण इथून पुढे आपल्या देशाला बाहेरील दुश्मनाची भीती नसून आपल्या देशामधीलच पांढऱ्या कपड्यावरील जे काही डुप्लिकेट लोक आहेत काही, त्या लोकांचा आपल्या देशाला खूप भीती आहे मित्रांनो. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा आहे डुप्लिकेट पांढऱ्या कपड्यावरील लोक करतात मित्रांनो. जाती जातीवर राजकारण केलं जातंय, धर्माधर्मावर राजकारण केलं जातंय मित्रांनो, गोमातेवर राजकारण केलं जातंय मित्रांनो. तुम्हाला सांगतो, प्रत्येक शहरामध्ये 100 200 गोमाता आहेत. त्या रस्त्यालाच बसतात, रस्त्यालाच उठतात मित्रांनो. या गोमातेमुळे आपल्या रस्त्यावरती भरपूर ॲक्सिडेंट होतात मित्रांनो. या गोमातेवर फक्त राजकारण केलं जातं, व्यवस्थापन काहीच नाही केलं जात मित्रांनो. या गोमातेला खाण्याची सुविधा नाही, पिण्याचे पाण्याची सुविधा नाही. या गोमाता आपल्या सरकारने राष्ट्रीय पशु म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही मला सांगा, मग आपली माता म्हणतात आणि त्या मातेला खाण्याची सुविधा नाही, पाणी पिण्याची सुविधा नाही मित्रांनो. मी शहरातच राहतो दररोज, तुम्हाला सांगतो, ह्या गोमाता प्लॅस्टिक खातात, वायर खातात, त्या वायरमध्ये तारी असतात, पुठ्ठे खातात, त्यांना पिण्याचं पाणी नाही तर त्यांना गटाराचं पाणी पिवावं लागतं. तर माझी सरकारला नम्र विनंती, या गोमातेवर फक्त राजकारण न करता व्यवस्थापन केलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये सरकारची भरपूर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये ह्या गोमातेचं काहीतरी व्यवस्थापन केलं पाहिजे. त्या गोमातेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, तिथं त्यांना खाण्याची व्यवस्था केली पाहिजे. भले तुम्ही तिथं माणसं कामाला ठेवा, त्या गोमातेचं दूध विकता येईल, त्या गोमातेचं शेण विकता येईल, त्या गोमातेचे जे बछडे होणार ते तुम्ही सरकारला विकू शकतात, आपलं शेतकऱ्यांना विकू शकतात मित्रांनो. हे सरकारला माझी नम्र विनंती आहे, तुम्ही फक्त जाती जातीत राजकारण न करता, धर्म राजकारण न करता, ह्या गोमातेचं आहे ना काहीतरी व्यवस्थापन करा मित्रांनो. देशामध्ये कॅन्सर तज्ज्ञांनी सांगितलंय की अजून 10 ते 20 वर्षामध्ये 60% लोकांना कॅन्सर होणार आहे. कारण विशेष तसा आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे. तुम्ही पहा, तेलामध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ, प्रत्येक फळामध्ये बघा, प्रत्येक फळे केमिकलनीच पिकवले जातात. पपईला इंजेक्शन दिलं जात आहे, टरबुजांना इंजेक्शन देऊन पिकवलं जात आहे, सफरचंदला इंजेक्शन दिलं जात आहे, द्राक्षे, केळी, चिक्कू हे सगळे पावडरने पिकवले जातात. त्यामुळं सगळ्यांना कॅन्सर होणार आहे मित्रांनो. सरकारला माझी नम्र विनंती, हे काय भेसळयुक्त जे प्रोडक्ट पदार्थ वगैरे काय असते याच्यावर काहीतरी नियंत्रण करा. त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हजार 1,500 कोटीचा हे काही पांढऱ्या कपड्यातील डुप्लिकेट लोक भ्रष्टाचार करत आहेत, त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे मित्रांनो. अशा भरपूर समस्या आहे. पण 26 जानेवारी निमित्त मी एवढीच प्रार्थना करतो की याचे गाईड आपल्या देशामधील पांढऱ्या कपड्यामधील काही डुप्लिकेट लोक आहेत ना, त्यांना चांगली सद्बुद्धी येऊन द्या आणि भारत देशामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, घडामोडी चाललेल्या आहेत, याला नियंत्रण बसवण्याची त्यांना बुद्धी येऊन द्या मित्रांनो. मी कुणालाही काही बोलण्याचा माझा उद्देश नव्हता, पण जे चाललेलं आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कुणाला जर माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर मला माफ करा.